नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण भारतीय संविधानाची वैशिष्ट्य बघणार आहोत. तर पॉलिटीची जी काही रिव्हिजन सिरीज आपण सुरू केलेली आहे, याच्यामध्ये महत्त्वाचे एक्झाम ओरिएंटेड फॅक्ट्स आपण बघत आहोत. पॉलिटीचे याच्या आधी करंट बेस बरेचसे लेक्चर्स आपले झालेले आहेत, ते पॉलिटीच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही बघू शकता. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. तर बघूयात भारतीय संविधानाची वैशिष्ट्य. भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यामध्ये सगळ्यात पहिला जो फॅक्ट आहे तो म्हणजे हे जगातलं सगळ्यात लेंथीएस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे. म्हणजे बेसिकली है ना, जे जर तुम्ही सगळे रिटन कॉन्स्टिट्यूशन बघितले तर त्याच्यात सर्वात लेंथी जे आहे किंवा सर्वात मोठं कॉन्स्टिट्यूशन जे आहे संविधान, तर ते भारताचं संविधान आहे. आणि दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की संविधानांचे प्रकार जर तुम्ही बघितले तर संविधानांच्या प्रकारामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे संविधान मिळतात. एक असतं रिटन संविधान, दुसरं असतं अनरिटन, है ना, म्हणजे जे लिखित नसतं. असं एक्झाम्पल जे आहे ते ब्रिटिशचं आहे, है ना, की ब्रिटिशचं संविधान लिखित नाही आहे. पण रिटनमध्ये तुम्ही बघू शकता US आहे, त्याच्यानंतर भारत आहे, इंडिया आहे, अमेरिका, इंडिया, है ना. दुसरा एक मुद्दा तो पण आहे, USने 4 महिन्यामध्ये बनवलं होतं बघा त्यांचं संविधान. भारताचं जे आहे ते लेंथीएस्ट संविधान आहे. म्हणजे आताचं जर तुम्ही बघायचं झालं तर भारतीय संविधानामध्ये जवळपास 470 आर्टिकल्स आहेत, है ना, 470 आर्टिकल्स. त्याच्यानंतर जवळपास 25 भाग आहेत त्याचे आणि 12 शेड्यूल्स आहेत, है ना, परिशिष्ट. तर एवढं सगळं त्याची लेंथ आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की याच्यामध्ये जे काही एक्स्ट्राचे आर्टिकल्स ॲड झालेत किंवा नंतर पार्टही ॲड झालेले आहेत तेही आपण बघूयात. याचे रिझन्स काय आहेत? भारताचं जे संविधान लेंथीएस्ट आहे त्याचे रिझन्स काय आहेत? सगळ्यात पहिलं जे रिझन्स आहे ते म्हणजे काय, जिओग्राफिकल फॅक्टर. म्हणजे जे काही है ना भौगोलिक हे जर बघितलं तुम्ही सगळा स्पियर भारताचा, तर जिओग्राफिकल फॅक्टर हा खूप मॅटर करतो, है ना. की एकतर डायव्हर्सिटी जी आहे आपल्या देशाची आणि त्या सगळ्या गोष्टी, है ना, वास्टनेस अँड डायव्हर्सिटी. त्याच्यानंतर दुसरा फॅक्ट आहे हिस्टोरिकल फॅक्ट. तुम्ही जर बघितलं की एकंदरीतच कोलोनियल जी काही सगळी हिस्ट्री आहे भारताची ब्रिटिशकालीन, तर त्याचा बराचसा इम्पॅक्ट आपल्यावर दिसतो. आणि तिच्यामधलं जो काही इंडिया ॲक्ट ऑफ 1935 1935चा कायदा आहे त्याचा मोठा इम्पॅक्ट आहे, है ना. त्या कायद्याचं जे स्ट्रक्चर, आपलं जे स्ट्रक्चर आहे ते आपण 1935 पासून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे पण ते बल्की होतं. त्याच्यानंतर सिंगल कॉन्स्टिट्यूशन आहे, स्टेट आणि सेंटर. म्हणजे एकतर सेंटर आणि स्टेट या दोघांसाठी, राज्यांचं आणि केंद्राचं एकच संविधान आहे, त्याच्यामुळे पण ते मोठं होतं. आणि चौथं जे आहे की एकतर लीगल ल्युमिनरीज जे काय होते, म्हणजे हे जे संविधान बनत होतं त्याच्यात वकील आणि त्या सगळ्यांचा जो काही डॉमिनन्स होता, कायदेतज्ञ, त्यांच्यामुळे पण याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या लेंथी झालेल्या आहेत. सो हे 4 फॅक्टर्स आहेत, हे लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर पुढचा जो फॅक्टर आहे आपला, की आपलं जे संविधान आहे तर ते ड्रॉन फ्रॉम व्हेरियस सोर्सेस, है ना. म्हणजे आपलं संविधान जे आहे आपण वेगवेगळ्या सोर्सेसकडून घेतलेलं आहे. मग आता याच्यामध्ये जे काही व्हेरियस सोर्सेस आहेत त्या सोर्सेसमध्ये सगळ्यात बेसिक गोष्टी काय काय येतात, तर एकंदरीतच तो एक चार्ट आपण बघू की परिशिष्ट आणि कोणत्या देशाकडून काय घेतलं. पण याच्यामध्ये आपण फक्त मेजर महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहोत. जसं फॉर एक्झाम्पल जो काही फिलॉसॉफिकल पार्ट आहे, आपलं जे काही तात्विक ज्या गोष्टी आहेत, है ना, आपल्या संविधानातल्या, तर फिलॉसॉफिकल पार्ट जो आहे तो आपण घेतलेला आहे. फंडामेंटल राईट्स असतील, DPSP असतील, याच्यामध्ये तर अमेरिका आणि आयरिश यांच्याकडून तो घेतलेला आहे, है ना. तर हे एक लक्षात ठेवा, US आणि आयरिश कॉन्स्टिट्यूशनचा याच्यावर इम्पॅक्ट दिसतो फिलॉसॉफिकल. त्याच्यानंतर पॉलिटिकल पार्ट जो आहे तर तो पॉलिटिकल पार्ट आपण ब्रिटनकडून घेतलेला आहे. ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन त्याच्यामध्ये त्याचा डॉमिनन्स आपल्याला दिसतो. आणि जे स्ट्रक्चरल पार्ट आहे, म्हणजे जे काही सांगाडा आहे आपल्या संविधानाचा, तो है ना 1935चा कायदा, है ना, ॲक्ट ऑफ 1935. तर या 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. फिलॉसॉफिकल पार्ट US, आयरिश, पॉलिटिकल ब्रिटिश, स्ट्रक्चरल 1935चा कायदा. पुढचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की आपलं जे संविधान आहे ते रिजिड पण आहे, है ना, आणि त्याचबरोबर ते फ्लेक्झिबल पण आहे. म्हणजे तिच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या बदलण्यासाठी आपल्याला एक रिजिड प्रोसेस, म्हणजे काही गोष्टी तुम्हाला सहजासहजी बदलता येत नाही. मग त्याच्याकडे आपल्याकरता काय आहे, स्पेशल मेजॉरिटीचा मुद्दा आहे. मग स्पेशल मेजॉरिटीमध्ये काय असतं की स्पेशल मेजॉरिटीमध्ये ॲक्च्युअल जे हाऊस आहे त्याच्या 50% जास्त प्लस प्रेझेंट वोटिंगमध्ये 2/3 जे मेंबर्स असतील तर हे बघितलं जातं. म्हणजे स्पेशल मेजॉरिटीमध्ये 2 कंडिशन फुलफिल कराव्या लागतात तुम्हाला,
की ॲक्च्युअल टोटल स्ट्रेंथ जेवढी आहे त्याच्या 50% जास्त सदस्य असावेत आणि जे प्रेझेंट आहेत त्याच्या 2/3 लोकांनी पाठिंबा दिला पाहिजे एखाद्या गोष्टीला. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की पार्लमेंट ॲज वेल ॲज स्टेट्स जे आहे, काही जर मुद्दे असतील तर स्टेटचंही मत घ्यावं लागतं आपल्याला, है ना. अर्ध्यापेक्षा जास्त स्टेट्सनी पाठिंबा देणं गरजेचं असतं. सो स्पेशल मेजॉरिटी आहे. तर हे जे आहे हे रिजिडशी आपण जोडतो. आणि जे काही फ्लेक्झिबल आहे तर फ्लेक्झिबिलिटीसाठी आपल्याकडं सिम्पल मेजॉरिटीसुद्धा आहे. अमेंडमेंट ज्यावेळेस आपण बघू तर त्यावेळेस आपण ह्या गोष्टी बघूयात की कशासाठी काय करावं लागतं. सो साधं बहुमत आणि विशेष बहुमत ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, बरोबर. तर ही एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवा. आणि याच्याकरता जे आहे की स्पेशल मेजॉरिटी आर्टिकल 368. सिम्पल मेजॉरिटी जे आहे तर त्याचे जे प्रोव्हिजन्स आहेत तर ते आर्टिकल 368च्या आत घेतले जात नाही. हाही एक मुद्दा लक्षात ठेवा. सो 2 महत्त्वाच्या बाबी आहेत की आपलं जे संविधान आहे ते संविधान कसं रिजिड आहे ना, तर त्या गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे आपला तो मुद्दा आहे फेडरल स्ट्रक्चर. आता बघा 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की संघराज्य प्रणाली आपली आहे त्याच्यावर एक सेपरेट लेक्चर मी घेतलेलं आहे फेडरल सिस्टीमवर. कारण एकंदरीतच आपल्याकडं जी काही सध्याची परिस्थिती होती तिच्यामध्ये फेडरल म्हणजे केंद्र आणि राज्यांमध्ये बराच इश्यू आहे. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की एकीकडे फेडरल सिस्टीम आपण बघतो आणि दुसरीकडे काही गोष्टी अशा आहे की सेंटर आपलं स्ट्रॉंग आहे, युनिटरी बायस आहे. मग फेडरल सिस्टीममध्ये काय काय गोष्टी येतात तर हे फंक्शन्स इथंच तुमचं 1-2 MCQ सुटू शकतात की 2 गव्हर्नमेंट है ना, 2 गव्हर्नमेंट असणं, केंद्र राज्य. त्याच्यानंतर डिव्हिजन ऑफ पॉवर्स. ओके, डिव्हिजन ऑफ पॉवर्स हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आपल्याकडे लिस्ट आहेत बघा 7व्या शेड्यूलमध्ये, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट, तर डिव्हिजन ऑफ पॉवर आहे. रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे आपलं, रिटन आपलं जे संविधान आहे ते लेखी आहे, तर हे संघराज्य प्रणालीमध्ये एक महत्त्वाचा बाब आहे. त्याच्यानंतर सुप्रीमसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन, जे काही वरचष्मा आहे सगळ्या याच्यामध्ये तो संविधानाचा वरचष्मा आहे, सुप्रीमसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन. त्याच्यानंतर रिजिडिटी, आताच आपण बघितलं रिजिडिटी, तर हेही फेडरल सिस्टीममध्ये जातं की तुम्हाला राज्यांची अनुमती घेणं आणि त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर बाय कॅमेरलिझम है ना, की द्विगृह जे काय असतात, सो बाय कॅमेरलिझम हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि शेवटचा मुद्दा जो आहे तो म्हणजे इंडिपेंडंट ज्युडिशियरी. ओके, सो एकंदरीतच हे सगळे मुद्दे आहेत. इंडिपेंडंट ज्युडिशियरीमध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि त्याच्या खाली मग सगळे डिस्ट्रिक्ट कोर्ट्स. तर हे सगळे जे फंक्शन्स आहेत ते फेडरलमध्ये येतात. युनिटरीमध्ये काय काय येतं बघा की जे नॉन फेडरल फीचर्स आहेत. म्हणजे आपलं संविधान जे आहे ते संघराज्य प्रणाली किंवा संघराज्य व्यवस्था तिच्यात आहे, केंद्र आणि राज्य यांना सामायिक अशी, पण काही ठिकाणी केंद्र हे खूप स्ट्रॉंग बनतं. मग अशा याच्यामध्ये युनिटरी बायस जे आहे किंवा नॉन फेडरल फीचर्स काय असतात, याला नॉन फेडरल पण म्हटलं जातं बघा. नॉन फेडरल फीचर्स म्हणजे संघराज्य प्रणालीपेक्षा वेगळे असे की जे तिच्यात येत नाही. मग याच्यामध्ये एक स्ट्रॉंग सेंटर, रेसिड्युरी पॉवर्स वगैरे सेंटरकडे असतात बघा, है ना, सेंटर स्ट्रॉंग आहे आपलं. त्याच्यानंतर सिंगल कॉन्स्टिट्यूशन आहे ना, म्हणजे राज्यांना वेगळं कॉन्स्टिट्यूशन संविधान आपल्याकडं नाही आहे. त्याच्यानंतर सिंगल सिटिझनशिप पण आहे. हा पण एक मुद्दा आहे की भारताला, जसं US मध्ये 2 सिटिझनशिप असतात, भारतात एकच आहे. त्याच्यानंतर फ्लेक्झिबिलिटी ऑफ कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे काही गोष्टी सिम्पल मेजॉरिटीनी तुम्ही करू शकता. सो फ्लेक्झिबिलिटी याच्यात आहे. जसं इकडं रिजिडिटी आहे बघा, तर इकडं फ्लेक्झिबिलिटी आहे, सिम्पल मेजॉरिटीनी गोष्टी करणं. त्याच्यानंतर इंटिग्रेटेड ज्युडिशियरी. ओके, इंटिग्रेटेड ज्युडिशियरी आहे ना, म्हणजे आपल्याकडं सेपरेट नाही आहे. संघराज्य प्रणाली म्हटल्यानंतर राज्यांचं वेगळं आणि केंद्राचं वेगळं, ह्या सगळ्या हायरार्की आहे, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट. सो इंटिग्रेटेड ज्युडिशियरी पण आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की एमर्जन्सी प्रोव्हिजन जे आहे त्याच्यामध्ये सेंटर स्ट्रॉंग होतं. त्याच्यानंतर गव्हर्नरची अपॉइंटमेंट असेल तर ती कोण करतं तर केंद्रच करतं. ऑल इंडिया सर्व्हिसेस जे आहे ते केंद्राच्या अंतर्गत आहेत, है ना. ह्या सगळ्या गोष्टींमुळे ह्या थोड्या गोष्टी लक्षात ठेवा आणि हे खूप महत्त्वाचं आहे, याच्यावर रेग्युलर प्रश्न असतात. पुढचा जो मुद्दा आहे आपला तो म्हणजे काय की फेडरेशन हा शब्द जो आहे किंवा संघराज्य ज्याला म्हणतो आपण, तर हे फेडरेशन आपल्या संविधानामध्ये कुठंही वापरलेलं नाही. ओके, तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे याच्यामध्ये की आपल्या इथं पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे आपल्या एकंदर याच्यामध्ये, तर तेही लक्षात ठेवा. एकंदर जी काही प्रणाली आपली तर संसदीय प्रणाली आहे, पार्लियामेंटरी फॉर्म आहे आपल्या संविधानामध्ये हे दिलेलं. आणि ऑबियसली ही गोष्ट जी आहे की पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट जे आहे तर हे कशातून येतं तर ब्रिटिशांकडून आपण ही गोष्ट घेतलेली आहे. कॉलोनियल याचा इम्पॅक्ट आहे पार्लमेंटरी फॉर्म, तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके, तर हा एक खूप महत्त्वाचा याच्यातला मुद्दा आहे. मग आता ज्यावेळेस आपण पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हणतो तर याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात ते बघून घ्या.
म्हणजे नुसता हा व्हिडिओ जरी तुम्ही खूप प्रॉपरली वर्क केला तर याच्यातून तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी वर्क होतील. त्याला बघा पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटमध्ये काय असतं. सो पार्लियामेंटरी फॉर्म, ओके, याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत. एक नॉमिनल आणि रिअल एक्झिक्युटिव्ह असतात बघा. नॉमिनल वर्सेस रिअल एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय की एकीकडं तुमचा प्रेसिडेंट आहे, दुसरीकडे कोण आहे तर प्राईम मिनिस्टर आहे, गव्हर्नर आहे, CM आहे. त्याच्यानंतर मेजॉरिटी पार्टी रूल असतो बघा. मेजॉरिटी पार्टी रूल, बहुमत ज्याच्याकडे असेल ती व्यक्ती सत्तेत येणार. त्याच्यानंतर कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असते बघा, है ना. कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी, जर तुम्ही गडबड केली तर तुम्हाला सत्तेतून बाहेर जावं लागू शकतं, है ना, एक्झिक्युटिव्हची लेजिस्लेचर करता. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट असते की मेंबरशिप लागते. तुम्हाला जर मिनिस्टर व्हायचं असेल तर तुम्ही मेंबर असले पाहिजे. आता त्याच्यासाठी आहे की 6 महिने चालतं वगैरे, त्या गोष्टी आहेत, तर त्या आपण बघूयात. त्याच्यानंतर डिझोल्युशन ऑफ लोअर हाऊस म्हणजे बरखास्त होणं सगळं, है ना, डिझोल्युशन ऑफ लोअर हाऊस. तर हाही याच्यातला खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर एकंदरीतच पार्लमेंटरी फॉर्म आणि तिच्यामध्ये जो हेड असतो, है ना, रिअल ॲक्च्युली, तर तो आहे PM आणि CM. तर ह्या 2 गोष्टी थोड्या लक्षात ठेवा, हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे याच्यातला, ब्रिटिश पार्लमेंट आणि इंडियन पार्लमेंटमध्ये एक मुद्दा लक्षात ठेवायचा की ब्रिटिश पार्लमेंट जी आहे ती सोव्हेरियन बॉडी आहे, पण भारतीय पार्लमेंट जी आहे ती सोव्हेरियन बॉडी नाही आहे. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ज्युडिशरीच्या बाबतीमध्ये आपण एक मुद्दा बघितला होता, तो म्हणजे काय की आपली जी न्यायव्यवस्था आहे ती एकतर इंडिपेंडंट आहे आणि दुसरीकडे 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत तिच्यात. एकतर ती इंडिपेंडंट आहे, इंडिपेंडंट, आणि दुसरा मुद्दा आहे ते म्हणजे काय इंटिग्रेटेड आहे. या 2 गोष्टी काय आहेत तेही आपण बघूयात. इंडिपेंडंट म्हणजे काय की याच्यामध्ये जे टेन्युअर असतं, है ना, सिक्युरिटी टेन्युअर जे आहे जजेससाठी, म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जज असतील, है ना, हायकोर्टाचे जज असतील, तर यांचा जो कालावधी आहे कामाचा त्याच्यामध्ये यांना सिक्युरिटी दिली जाते की जे एकदा अपॉइंटमेंट झाल्यानंतर, है ना, कुणी लगेच येऊन त्यांना घरी पाठवू शकत नाही. सिक्युरिटी ऑफ टेन्युअर जे आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की यांचे जे काही एक्सपेन्सेस आहेत सगळे, है ना, ते एक्सपेन्सेस जे आहेत ते चार्ज्ड ऑन कन्सोलिडेटेड फंड. म्हणजे काय याच्यासाठी तुम्हाला वोटिंग करावं लागत नाही. तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा, यांचे जे पगार असतील वगैरे भत्ते. त्यानंतर इंटिग्रेटेड म्हणजे काय, तर इंटिग्रेटेडचा सिंपल फंडा असा आहे की सुप्रीम कोर्ट, त्याच्याखाली हायकोर्ट, मग त्याच्यानंतर लोअर कोर्ट, ओके. तर हे एका याच्यामध्ये आहे. तर ही इंटिग्रेटेड सिस्टीम आहे, तेवढं एक लक्षात ठेवा. तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा याच्यातला होता, इंडिपेंडंट ज्युडिशरी आणि इंटिग्रेटेड ज्युडिशरी, ओके. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे संविधानाच्या याच्यातला, तो म्हणजे काय फीचरमधला एक फंडामेंटल राईट्स आहेत. तर ऑबियसली फंडामेंटल राईट्सच्या बाबतीत काही बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. फंडामेंटल राईट्स सेपरेटली बघूयात. पण फंडामेंटल राईट्सच्या बाबतीत एक गोष्ट आहे की तुम्हाला हे सगळे फंडामेंटल राईट्स सेपरेटली मी घेईल. फक्त एवढं लक्षात ठेवा की पॉलिटिकल जी काही डेमोक्रेसी आहे त्याच्यामध्ये याचा रोल फार महत्त्वाचा असतो, है ना. म्हणजे हे फंडामेंटल राईट हे पॉलिटिकल डेमोक्रेसीसाठी आहे. राजकीय लोकशाही जी काही आपण हे करतो राजकीय स्तरावर, तर त्याच्याकरता आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे हे जस्टिसेबल असतात. याच्यासाठी आपण कोर्टात जाऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आर्टिकल 32 नुसार आपण सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो आणि आर्टिकल 226 नुसार आपण हायकोर्टामध्ये जाऊ शकतो. सो फंडामेंटल राईट्सच्या बाबतीत एवढ्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. एकंदर पूर्ण फंडामेंटल राईट्सवर एक सेपरेट लेक्चर घेऊ. पुढचं जे आहे ते म्हणजे DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, राज्याची मार्गदर्शक तत्त्व. आता राज्याची मार्गदर्शक तत्त्व कशासाठी आहेत तर सोशल अँड इकॉनॉमिकल डेमोक्रेसी. तर हा याच्यातला एक डिफरन्स लक्षात ठेवा, हा ना, की तिकडं जे हे होतं फंडामेंटल राईट्स होते, तर फंडामेंटल राईट्सचा फंडा काय होतं की ते पॉलिटिकल याच्यासाठी होतं. FR काय आहे पॉलिटिकल डेमोक्रेसी. इथं काय आहे सोशल ॲज वेल ॲज इकॉनॉमिकल डेमोक्रेसी, DPSP. दुसरं जे आहे की वेलफेअर स्टेट, है ना, वेलफेअर स्टेट, कल्याणकारी राज्याची संकल्पना, तर ते याच्यात येतं. त्याच्यानंतर नॉन जस्टिसिबल आहे, याच्यासाठी कोर्टात आपल्याला जाता येत नाही. सो इट इज नॉन जस्टिसिबल, ओके. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे की ज्या 3 कॅटेगरीज आहेत, है ना. एक आहे ते म्हणजे गांधीयन आहे, म्हणजे गांधीजींची फिलॉसॉफी जी आहे त्याच्यानुसार. दुसरे जे आहे ते सोशलिस्ट आहे, समाज आणि त्यासंबंधी समाजवादी जी काही विचारधारा आहे. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे लिबरल इंटलेक्च्युअल आहे, ओके. तर हे सेपरेटली बघूयात, पण एवढ्या बेसिक गोष्टी याच्याबद्दलच्या लक्षात ठेवा.
त्याच्यानंतर आपल्या संविधानामध्ये फंडामेंटल ड्युटीजसुद्धा आहे, FD म्हणजे मूलभूत कर्तव्य नागरिकांची. टोटल 11 आहेत आणि याच्यासाठीचा पार्ट जो आहे सो पार्ट 4A तर तोही आपल्याकरता महत्त्वाचा आहे. आणि बेसिकली हिच्यामध्ये 42वी घटनादुरुस्ती 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 1976 याच्यानुसार स्वरमसिंह कमिटी जी होती तर स्वरमसिंह कमिटीच्यानुसार हिच्यामध्ये जवळपास 8 आणि प्लस नंतर 2 असे त्यावेळेस 10 आले होते फंडामेंटल ड्युटी. म्हणजे स्वरमसिंह कमिटीच्या हिच्यातून 8 घेतलेले होते सजेशन्समधून, अधिक 2 तिच्यात टाकले 10. आणि त्याच्यानंतर 86 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट जी आहे है ना, तर तिच्यानुसार 2002मध्ये तिच्यातला एक अजून 11वा तिच्यामध्ये ॲड झाला, 10+1 झाला = टोटल. आणि तो जो होता एज्युकेशन संबंधीचा. फंडामेंटल राईटसुद्धा नॉन जस्टिसेबल आहेत, तर हेही एक लक्षात ठेवायचे आणि कोर्टात जाता येत नाही तुम्हाला. पुढचा जो मुद्दा आहे आपला तो म्हणजे सेक्युलर स्टेट है ना. सेक्युलर स्टेट हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. धर्मनिरपेक्षता है ना, हे आपलं बेसिक स्ट्रक्चर आहे एक आपल्या याचं. आता सेक्युलर हा जो शब्द आहे तर आपल्या संविधानामध्ये सेक्युलर शब्द जो आहे तो 42व्या घटनादुरुस्तीने आलेला आहे है ना, 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्ट 1976. तर धर्मनिरपेक्षता हा शब्द आलेला आहे आणि हा कुठं ॲड केला होता तर प्रिएम्बलमध्ये ॲड केलेला आहे, प्रस्तावनेत ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर आता हेच सेक्युलर नेचर तुम्हाला संविधानातल्या कुठल्या याच्यात दिसतं तर FRचा जर विचार केला फंडामेंटल राईट मूलभूत याच्यात तर आर्टिकल 14, आर्टिकल 15, आर्टिकल 16, आर्टिकल 25 to 30 म्हणजे 25, 26, 27, 28, 29 आणि DPSPचा जर विचार केला तर दॅट इज आर्टिकल 44 है ना. सिव्हिल कोड जे आहे युनिव्हर्सल सिव्हिल कोड तर तो एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर पुढचं जे फंक्शन आहे आपल्या याचं की युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाईज. ओके, म्हणजे का विशिष्ट एज नंतर सर्वांना तो अधिकार मिळतो मतदानाचा, युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाईज. आणि जे एज आहे ते 18 आहे. आधी ते ॲक्च्युली 21 होतं. 18 एज जे आहे तर ते 61st कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 1988ने झालेलं आहे, तर ते एक लक्षात ठेवा. आणि याच्या आधी ते एज होतं 21. ओके, सो आपल्याकडं सिंगल सिटिझनशिप आहे तर ते एक वैशिष्ट्य आहे. याच्याबरोबरच काही इंडिपेंडंट बॉडीजसुद्धा आहेत है ना, की ज्या एकंदरच डेमोक्रेसीसाठी सपोर्ट करतात. इलेक्शन कमिशन, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, CAG वगैरे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे आपल्याकडचा तर तो आहे एमर्जन्सी प्रोव्हिजन्स. तो आपल्या संविधानामध्ये एमर्जन्सीसाठी पण प्रोव्हिजन आहे है ना, ज्यावेळेस सिच्युएशन मग ते डिपेंड करतं त्या याच्यानुसार. सो आर्टिकल 352, त्याच्यानंतर आर्टिकल 356 प्रेसिडेंट्स रूल जो आहे ही जी आहे ही नॅशनल एमर्जन्सी आहे. 352 हे प्रेसिडेंट्स रूल आहे. याच्याबरोबर आर्टिकल 365 लक्षात ठेवा. जर प्रशासकीय यंत्रणा फेल झाली किंवा प्रशासकीय यंत्रणेद्वारे जे काही आदेश दिले जातात केंद्राद्वारे आदेश ते वर्क होत नसले तर 365 नुसार 356 लागतं. त्याच्यानंतर फायनान्शियल एमर्जन्सीचा सेपरेट व्हिडिओ ऑलरेडी आहे 360, तो बघून घ्या. फायनान्शियल एमर्जन्सी लागेल का इंडियात असं पण चर्चा झाली होती, तर त्याच्यामुळे एकंदरीतच 360 तुम्हाला माहीत पाहिजे है ना. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की 3 टायर सिस्टीम आपल्याकडे आहे ऑलरेडी है ना. 3 टायर की 73-74वी घटनादुरुस्ती जी आहे ह्या ऑलरेडी घटनादुरुस्त्या झालेल्या आहेत. तिच्यातून 3 टायर सिस्टीम आली होती समोर है ना, एकंदरच जिल्हा परिषद, पंचायत राज है ना आणि ग्रामपंचायत. तर हे एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर 97वी जी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट आहे, 97वी घटनादुरुस्ती 2011मध्ये, याच्यानुसार जे आहे कोऑपरेटिव्ह सोसायटी झाल्या बघा. तर हे पण एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटीज. तर या कोऑपरेटिव्ह सोसायटी ज्या आहेत याचं जे काही तुम्हाला रिफ्लेक्शन मिळतं ते फंडामेंटल राईट्समध्ये मिळतं. आर्टिकल 19मध्ये कोऑपरेटिव्ह फर्म जे आहेत ते तुम्ही तयार करू शकता. DPSPमध्ये पण मिळतं कोऑपरेटिव्ह सोसायटीज आर्टिकल 43B नुसार. त्याच्यानंतर याच्यानुसार एक पार्ट पण नवीन आलेला आहे, पार्ट 9B. तर हा पण एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर